हाय फ्रेंड्स, मी पूर्वा टॅरोट वन माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर मग पाहून घेऊया तुमच्या पार्टनरची तुमच्याबद्दलची करंट फिलिंग काय आहे. आता त्यांच्या मनात तुमच्यासाठी काय चाललं. एक छोटीशी फास्ट रीडिंग घेऊया, क्विक अपडेट. द मास्टर, प्रोजेक्शन, इंटेन्सिटी अँड सक्सेस. हे पहा, बॉटम ऑफ द डेक सक्सेसचं कार्ड आलेलं आहे. इथे तुमचे पार्टनर जे आहेत ना, ते तुम्हाला द मास्टरच्या रोलमध्ये पाहत आहे. म्हणजे द मास्टर, तुम्ही त्यांच्या लाईफचे मास्टर आहे असं ते म्हणतात. माहीत नाही, तुम्हाला म्हणून दाखवणार नाही कदाचित, पण त्यांच्या मनामध्ये हीच भावना आहे तुमच्यासाठी. प्रोजेक्शन म्हणजे अनुमान, तुमच्याबद्दलचा अनुभव ते हेच लावतात. आणि इंटेन्सिटी म्हणजे तुमची इंटेन्सिटीचा भाव त्यांना आवडतो. चला मी क्लिअर करून घेते पटपट. द मास्टर काढला. ओके, तर फ्रेंड्स, इथे पास्टमध्ये ज्या गोष्टी तुमच्यासोबत ज्या म्हणजे घटना झालेल्या आहेत, म्हणजे खूप म्हणजे अशी थर्ड पार्टीमध्ये तुम्ही होतात काय, ब्लॅक मॅजिकचा इश्यू होता, पण तुम्ही असल्यामुळे. आणि बॉटम ऑफ द डेक आलेला आहे एट ऑफ वॅन म्हणजे संवाद, कम्युनिकेशन. ते तुमच्यासोबत संवाद साधतील, कम्युनिकेट करतील तुम्हाला. कॉन्टॅक्टमध्ये असाल तरी देखील, लेस कॉन्टॅक्टमध्ये असाल, नो कॉन्टॅक्टमध्ये असाल तरी लवकरात लवकर त्यांचा कॉल मेसेज तुम्हाला येईल. किंवा जर सोबतच राहत असाल तरी ते तुमच्याशी डिस्कस करतील, बोलतील, तुमच्याशी संवाद साधतील. की पास्टमध्ये जे काही थर्ड पार्टीमुळे मला इथे ना तुमच्या मदर फिगर दिसतोय. तुमच्या पार्टनर आणि तुमच्यामध्ये तुमच्या पार्टनरच्याकडून मदर फिगर दिसतो, मदर इश्यू दिसतो, पार्टनरच्या आईचा इश्यू दिसतो इकडे. त्यांच्या थ्रू भरपूर अशी म्हणजे कटकारस्थाने, भांडणे, भरपूर भांडणं लावलेली आहे. काही गोष्टी पडद्याआड ठेवलेल्या होत्या. आणि दोघांचे भांडणं लावून तुम्हा दोघांची तिसऱ्याचा लाभ असा इथे होत होता सगळा विषय, असं मला इथे दिसतंय. पण तुम्ही योग्य अनुमान लावला. प्रोजेक्शन, जे दिसत नाही ते नाही पाहिलं, जे आहे त्याच्याकडे लक्ष दिलं तुम्ही. जे दिसतंय ते सत्य नसतं, त्याच्या पलीकडेही तुम्ही जाऊन शोध घेतला. नेहमी जे दिसतं तेवढं सत्य नसतं. सगळं छान 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 दिसत असेल तरी त्याच्या मागे जे दिसत नाही त्याच्या पलीकडे जाऊनही पाहावं, असं एक माझं प्रामाणिक आणि व्यक्तिगत मत आहे. तुम्ही तुमच्या म्हणजे रोजच्या जीवनात अप्लाय करू शकता. जेवढं दिसतं तेवढं सत्य नसतं, त्याच्या मागेही जे दिसत नाही ते सत्य असतं. ओके, तर तुम्ही अनुमान लावलात की आणि देवाकडे विनंती केली की बाबा असा असा हा सगळा विषय आहे, आता देवा तूच मला यातून बाहेर काढ. आणि तुमच्यामुळेच, तुमच्या मास्टर माइंडमुळेच आज तुम्ही बाहेर आलेल्यात ह्या ब्लॅक मॅजिक. इंटेन्सिटी म्हणजे जो काय हे होता त्याच्या मागचा इंटेन्शन, तो होता ब्लॅक मॅजिक. म्हणजे इथे थर्ड पार्टीने तुम्हा दोघांना वेगळं करण्यासाठी प्रॅक्टिशनर असतात ना ब्लॅक मॅजिक करणारे, त्यांच्याकडे जाऊन इथे काम दिलं होतं की दोघात फूट पाडायची, दोघात भांडणं करायची. आणि त्यात त्यांना सक्सेस हवा होता थर्ड पार्टीला. आता थर्ड पार्टी इथे तुमची मदर असू शकते किंवा तुमचा एक तिसरा व्यक्ती असू शकतो, मित्र असू शकतो तुमच्या पार्टनरचा एखादा, हितशत्रू असू शकतो, किंवा त्यांचा जॉब, करिअर, काहीही. तो जी पण काय तुमची थर्ड पार्टी वेगळी असेल इकडे. मला इथे मदर इश्यू खूप मोठ्या ह्याच्यावर दिसतोय, म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसतोय. म्हणजे जवळजवळ 70% व्ह्युअर्सचा मदर इश्यूच आहे असं मला वाटतं. 30% लोकांनी ॲडजस्ट करून घ्यावी. एनर्जी कशा प्रकारे आले त्यांच्या लाईफमध्ये, जो थर्ड पार्टी आहे त्या थर्ड पार्टीला तुम्ही धरून चालावं. बरं, मग त्यात त्यांना सक्सेस मिळाला नाही तुमच्यामुळे, आणि तुमच्या नात्याला सक्सेस मिळाला असं त्यांना वाटतं. तर फ्रेंड्स, अशी होती तुमच्या पार्टनरची करंट फिलिंग टुवर्ड्स यू, तुमच्याबद्दलची करंट फिलिंग. कार्ड्स तुम्हाला विजिबल झाले की नाही, एक मिनटं मी पूर्ण तुम्हाला कार्ड दाखवते, तुम्ही पाहू शकता. अशी होती तुमच्या पार्टनरची करंट फिलिंग. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.